बोरिवलीतील एका खासगी रुग्णालयावर मनसेचे रुग्ण आणि शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सापदंश झालेल्या रुग्णाच्या उपचाराप्रकरणात मुख्यमंत्री सहाय्यक निधी आणि मेडिकल क्लेम या दोन्ही माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान या प्रकरणामुळे रुग्णालयातील 3 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यक निधीची मदत मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असून केडीएमसीने तातडीने हस्तक्षेप करून सत्य समोर आणावे अशी मागणी होत आहे. नमस्कार. काल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक पत्रव्यवहार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सोनारपाडा स्थित असलेलं एक LPG हॉस्पिटल आहे. या LPG हॉस्पिटलमध्ये रवींद्र शेलार नामक जे रुग्ण होते त्यांना सर्पदंशाच्या आजाराखातर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना सर्वप्रथम त्या हॉस्पिटलकडून असं सांगण्यात आलं होतं की तुमचं जे आहे ते मेडिक्लेममध्ये होऊन जाईल. त्याच्यामध्ये मेडिक्लेममध्ये त्यांना रिएम्बर्समेंटचा ऑप्शन दिला, ज्याच्यामध्ये पहिले पैसे त्यांनी हॉस्पिटलला पेड केले आणि त्याच्यानंतर त्यांचं मेडिक्लेममधून ते पैसे रिकवर झाले. परंतु याच्याच पॅरलली त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाने CM फंडकडे देखील या दुसऱ्या बिलिंगच्या माध्यमातून पैशांची मागणी केली आणि पेशंटला बऱ्यापैकी अंधारात ठेवून या सगळ्या गोष्टींची ही झालेली एकंदरीत घटना दिसते. पेशंटनी त्याबद्दलची माहिती मिळताच पेशंटनी थोडंसं चौकशी केल्यानंतर कळालं की 70,000 रुपये CM फंडमधून हॉस्पिटलला हे वर्ग करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडूनही पैसे घेतले आणि त्या CM फंडमधूनही पैसे घेतले, तर हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि आम्हाला पण मेडिक्लेम कंपनी जे आहे त्या कंपनीकडून आम्हाला देखील विचारणा होते की नक्की आणि या सर्व गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी प्रॉपर होत आहेत. तर आम्हाला ते असं वाटतं की मेडिक्लेम होणार नाही आहे. तर मेडिक्लेम जर होणार नसेल तर तुम्हाला जर पैसे मिळाले तर आम्हाला आमचे पैसे परत करा. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीतून असं लक्षात त्यांच्या आलं की हॉस्पिटल प्रशासन कुठेही याच्या पाठीमागं त्यांना रिस्पॉन्स देत नाही आहे. मग त्यांनी सर्व संबंधित विभाग जे आहेत त्या विभागांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर ते प्रकरण थोडं जास्त वाढेल या भीतीपोटी हॉस्पिटलने 70,000 रुपये जे काय आहेत ते CM फंडाला परत केले असं कळतंय. आम्हाला अजून त्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु जरी त्यांना परत केलेले असले तरी पण हे डबल बिलिंग करून हॉस्पिटल मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पैसे लागण्याचा जो प्रकार केलेला आहे हा अत्यंत निंदनीय आहे. अत्यंत म्हणजे याच्यावरती गुन्हाच दाखल व्हायला पाहिजे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माननीय आयुक्त, माननीय वैद्यकीय आयुक्त अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात आलेलं आहे की आपण या हॉस्पिटलवरती कठोर कारवाई करावी. हे आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि यांचे आत्तापर्यंतचे जे काही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आलेले पैसे असतील, डबल बिलिंगच्या माध्यमातून काही यांनी गैरव्यवहार केला आहे का, रुग्णांना अशा प्रकारे काही फसवणूक केलेली आहे का, तर याची सखोल चौकशी करावी. यांचे बिलिंगचं ऑडिट करावं आणि याच्यामध्ये दोषी आता तर या प्रकरणामध्ये दोषीच दिसत आहेत, परंतु याची सखोल चौकशी करून या हॉस्पिटलचं जे परवाना आहे हा परवाना रद्द करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच याचा पाठपुरावा करेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला या हॉस्पिटल प्रशासनाला आणि शासकीय प्रशासनाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. जी, मेरा नाम पंकज जैन है. LPG हॉस्पिटल से हूँ. सोनारपाड़ा में डोंबिवली में स्थित है ये हॉस्पिटल. रविंद्र शेलार करके पेशेंट हमारे पास में आया था जिसको स्नेक बाइट था. ICU में उसको हमने एडमिट किया था. क्रिटिकल कंडीशन में पेशेंट आया था. उसको हमने बिना डिपॉजिट के जो है पेशेंट को यहाँ पे ट्रीटमेंट हमने स्टार्ट किया और उसके पास में कुछ डॉक्यूमेंट थे. मुख्यमंत्री सहायता निधि के थ्रू हमने उसका ट्रीटमेंट जो है स्टार्ट किया. उसके डॉक्यूमेंट जो है हमने मुख्यमंत्री सहायता निधि में सबमिट किए. उसके बाद में पेशेंट जो है क्योंकि अप्रूवल आने में थोड़ा सा लेट हुआ था तो पेशेंट ने जो है डिस्चार्ज लिया यहाँ से और उसका जो बिल अमाउंट था उसमें कुछ राशि जो थी वो उसने बाकी रखी
और राशि जो है बाकी थी, उसके बाद में उसने कुछ पेमेंट करके और पेशेंट जो है वो डिस्चार्ज लेके यहाँ से चला गया था। पेशेंट जो है कोई कंप्लेन नहीं था, आराम से पेशेंट का ट्रीटमेंट हुआ, ठीक हुआ। उसके बाद में उसका मुख्यमंत्री सहायता निधि का पैसा आया, लेकिन पेशेंट ने हमको बोला कि हमारा मेडिक्लेम इंश्योरेंस भी है। तो हमने बोला कि दोनों जगह से जो है वो आपका पैसा जो है वो नहीं मिल सकता, क्योंकि जो मुख्यमंत्री सहायता निधि जो है उसमें ये प्रोविज़न होता है कि आप या तो मेडिक्लेम का पैसा लो या फिर मुख्यमंत्री सहायता निधि का। तो जब हमको ये पता चला तो पेशेंट हमको बोलने लगा कि नहीं, हमको दोनों पैसा चाहिए। तो हमने बोला कि ये नहीं हो सकता। तो हमने जो मुख्यमंत्री सहायता निधि है उसका पैसा जो है, जो सहायता निधि का जो अकाउंट होता है उसके अंदर हमने उसको 70,000 उनका आया था, वो हमने पूरा का पूरा अमाउंट जो है वो रिटर्न कर दिया। और जो मेडिक्लेम में पेशेंट ने जो फाइल डाली है उसमें हमने उसकी पूरी सहायता करी, लेकिन बाद में क्योंकि पेशेंट को पैसा हमारी तरफ से नहीं मिला, उसको दोनों बेनिफिट उसको चाहिए थे, तो उसने थोड़ा सा पॉलिटिकल प्रेशर डाला और हॉस्पिटल को जो है थोड़ा डिफेम करने का ट्राई किया। अभी उसकी वजह से क्या हो रहा है कि जो हमारे पास में जो पेशेंट्स हैं, अभी हम गरीब पेशेंट हैं जिनका हम बिना डिपॉजिट के इलाज करते हैं, उनका इलाज रुक गया है और मुख्यमंत्री से भी हमको अभी सहायता नहीं मिल रही है। तो ये जो भी प्रकरण है इसके लिए मैं अनुरोध करूंगा कि आप जो भी पेशेंट यहाँ पे एडमिट हुए आप उनका पूरा देखिए। ये जो केस है उसमें क्या ट्रीटमेंट हुआ है, किस तरह से हमने पैसा वापस दिया, वो पूरा आप इसको पूरा तपास करके और आप जो भी एक्शन लेना है आप ले सकते हैं। लेकिन जी, हमसे जी जिनके रेफरेंस से विधायक जी से मेरा बात हुआ है, उन्होंने बोला कि हम देखते हैं, क्योंकि ये जो पेशेंट है वो पेशेंट यहाँ के जो शिवसेना जो ऑफिस है वहीं से वो पेशेंट आया था और उन्हीं ने हमको सारी चीज़ों का गाइडेंस भी दिया था कि किस तरह से हमको इसको हैंडल करना है। तो मैं आपसे अनुरोध करूंगा कि आप ये जो प्रकरण है उसके ऊपर आप पूरी जो है जांच करिए और